नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी आता शिष्यवृत्ती योजना सुरू झालेली आहे। बांधकाम कामगाराच्या मुलांना जे आहे ते प्रतिवर्ष पहिलीला मुलगा असेल किंवा 7वीला असेल, पहिली ते 7वीसाठी एकूण जे आहे ते 2,500 रुपये म्हणजे 2,500 रुपये भेटणार आहेत। या ठिकाणी पहा, जे आहे ते 2,500 रुपये पहिली ते 7वीसाठी। आणि जर बांधकाम कामगाराची मुले 8वी ते 10वीच्या वर्गात शिकत असतील तर त्यांना जे आहे त्या ठिकाणी 5,000 रुपये भेटणार आहेत। तर या ठिकाणी पहा, त्यासाठी त्यांना पात्रता काय असणार आहे, त्याची किमान 75% किंवा त्यापेक्षा अधिक उपस्थित असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी पहा, ह्याचे अर्ज कसे भरायचे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला ह्याचा फॉर्म कसा भरायचा सांगतो। तर या ठिकाणी पहा, ह्या फॉर्मची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल। तुम्ही मला कमेंट करा, तुम्हाला हा फॉर्म भेटून जाईल कमेंट बॉक्समध्ये। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला काय करायचे, या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी पहिल्यांदा जे आहे ते बांधकाम कामगाराची या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला तुमची माहिती द्यायची आहे। बांधकाम कामगाराची माहिती या ठिकाणी द्यायची आहे। बांधकाम कामगाराचे जे आहे ते पहिलं नाव या ठिकाणी द्यायचं आहे, त्यानंतर वडिलाचं नाव, त्यानंतर आडनाव, नंतर बांधकाम कामगाराचं तुमचं स्वतःचा या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवायचा आहे। त्यानंतर जे आहे ते महत्त्वाचं म्हणजे बांधकाम कामगाराची नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। तर तुम्हाला नोंदणी क्रमांक तुमच्या स्मार्ट कार्डवरती तुम्हाला दिला असेल किंवा तुमचं जे पावती आहे त्या पावतीवर तुम्हाला स्मार्ट कार्ड आपलं नोंदणी क्रमांक भेटून जाईल। त्यानंतर पहा, नोंदणी दिनांक, त्यानंतर नोंदणी दिनांक लिहिल्यानंतर नूतनीकरण दिनांक, तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक असं लिहायचं आहे। जी काही बेसिक माहिती दिली तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे। तुमचा जास्त वेळ मी काय घेणार नाही, कारण की तुम्हाला जे आहे ते अगदी कमी शब्दामध्ये कमी वेळामध्ये तुम्हाला ही संपूर्ण माहिती देणार आहे आणि तुमच्या मुलांना शिष्यवृत्ती कशा प्रकारे भेटणार आहे ह्याची संपूर्ण A to Z माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर या ठिकाणी पहा, आणखीन पण तुम्ही आपल्या ह्या YM मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच बांधकाम कामगाराचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करत असतोय। तर या ठिकाणी पहा, आपण जे आहे ते बांधकाम कामगाराचे या ठिकाणी स्कॉलरशिपचा अर्ज ज्यांची मुलं 1ली ते 7वी किंवा 8वी ते 10वीच्या वर्गात शिकत आहेत त्यांच्या मुलांना हे कशा प्रकारे पैसे शिष्यवृत्ती अर्ज भरायचा आहे हे सांगत आहे। तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा काय करायचं आहे, जे ते बांधकाम कामगाराच्या मुलांचं जे आहे त्या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी स्वतः बांधकाम कामगाराच्या ठिकाणी माहिती भरायची आहे। आधार क्रमांक, त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी ते टाकायचा आहे। बांधकाम कामगार पुरुष आहेत का स्त्री आहेत ते निवडायचं आहे, ते विवाहित आहेत ते निवडायचं आहे। त्यानंतर बांधकाम कामगाराच्या या ठिकाणी जन्मदिनांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी वय टाकून घ्यायचं आहे। ते झालं। त्यानंतर या ठिकाणी पहा, महत्त्वाचे विषय येतो तो म्हणजे कुठला, बांधकाम कामगाराचे जे आहे ते अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील। तर या ठिकाणी पहा, बँक खात्याचा तपशील अगदी काळजीपूर्वक भरायचा आहे। तुमच्याकडून थोडी पण चूक झाली तर बांधकाम कामगारांना हे पैसे भेटत नाहीत लवकरात लवकर। त्यानंतर तुम्हाला भरपूर जे आहे त्या ठिकाणी आपल्या ऑफिसला चक्रा मारावं लागतात, नंतरच त्या ठिकाणी बांधकाम कामगाराचे जे आहे ते तुमचं पासबुक चेक केलं जातं, बँकेचा तपशील जे आहे ते बदलला गेला जातो। त्यामुळे आताच तुम्ही काळजीपूर्वक बरोबर भरला तर तुम्हाला डबल पुन्हा चक्रा मारायची गरज नाही आणि तुमचं बँकेचे तपशील बदलायची गरज नाही आहे। तर या ठिकाणी काय करायचं, तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तुम्हाला जे आहे ते बांधकाम कामगाराचे जे बँकेचं पासबुक आहे ते जवळ घ्या, त्या बँकेचं नाव काय ते त्या ठिकाणी टाका, त्यानंतर शाखेचं नाव टाका, बँके शाखेचा पत्ता, IFSC क्रमांक, खाते क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। IFSC क्रमांक आणि खाते क्रमांक तुम्हाला आपल्या तुमच्या पासबुकावरती भेटून जाणार आहे। अगदी बरोबर तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे। ते भरलं। आता महत्त्वाची माहिती जी येते ती बांधकाम कामगाराच्या ठिकाणी पहा, ते म्हणजे पाल्याची माहिती या ठिकाणी द्यायची आहे। ज्या बांधकाम कामगाराचे पाल्यांचे म्हणजे मुलांचे जे ही शिष्यवृत्ती भरत आहेत त्या मुलाचं या ठिकाणी पहा, पत्नीचे नाव या ठिकाणी जे बांधकाम कामगार आहेत त्यांचं या ठिकाणी काही तपशील द्यायचं आहे। ते कितवीमध्ये शिकत आहेत, इयत्ता कितवीमध्ये शिकत आहेत या ठिकाणी पहा, अभ्यासक्रम कितवीमध्ये आहे। त्यानंतर बांधकाम कामगाराचं या ठिकाणी पाल्याचं नाव म्हणजे स्वतःचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे। त्यानंतर कितवीमध्ये शिकत आहे ते टाकायचं आहे। त्यानंतर शाळा, महाविद्यालय, संस्थेचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे। आणि त्यानंतर पहा, माझे पाल्य उपरोक्त तपशिलानुसार शिक्षण घेत आहेत, त्यांच्या शिक्षणाकरिता खालील नमूद योजनेचा लाभ मला मिळावा ही विनंती। त्यानंतर योजना क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे। या ठिकाणी इयत्ता पहिली असेल तुम्ही या ठिकाणी योजना क्रमांक टाका आणि तुमची मागणी केलेली रक्कम किती असेल 2,500 रुपये किंवा 5,000 रुपये जे आहे ते या ठिकाणी टाकायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा, महत्त्वाचे म्हणजे कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहेत। तर या ठिकाणी कोणकोणती कागदपत्र जोडायचे आहेत ते या ठिकाणी पहा, तुम्हाला कागदपत्र असे जोडायचे आहेत, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र। ते पुढं काय दिलेलं आहे, जोडले आहे की नाही, तुम्हाला या ठिकाणी जे जोडले आहेत करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पासबुक पण जोडले आहे असं या ठिकाणी करायचं आहे। आणि त्यानंतर रहिवासी पुरावा तुम्हाला आधार कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, शिधापत्रिका, मागील महिन्याची विद्युत देयक, ग्रामपंचायतीचा दाखला यापैकी एक कुठलाही तुम्ही या ठिकाणी देऊ शकता। तुम्ही स्वतःचा आधार कार्ड पण या ठिकाणी देऊ शकता। त्यानंतर पहा, शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचा पुरावा किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा शाळेचे ओळखपत्र, हे तुम्हाला हे कागदपत्र एकूण जोडायचे आहेत 4 कागदपत्र। तर हे 4 कागदपत्र जोडल्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुमचा मुलगा किंवा मुलगी इयत्ता 1ली ते 7वीसाठी शिकत आहे, त्यासाठी तुम्हाला आवश्यक पात्रता कशाची आहे
की तुमची मुलगा मुलगी जे आहे ते 75% हजेरीबाबत शाळेचा दाखला 75% हजेरी आहे का शाळेमध्ये असेल तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते जोडले आहे की नाही ते या ठिकाणी जोडले आहे करायचं आहे। या ठिकाणी पहा जोडले आहे का नाही तर जोडलेले आहे हे तुम्हाला ते एकदम एक प्रपत्रिका जोडायचं आहे आणि ते संपूर्ण जोडून तुम्हाला जे आहे ते हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत। कुठले मिळणार आहेत की तुम्हाला हे अर्ज लवकरात लवकर मंजूर कसा करायचा आहे ते या ठिकाणी पहा तुम्हाला कागदपत्र बरोबर भरायचे आहेत। जर तुमचा मुलगा किंवा मुलगी 1ली ते 7वीसाठी असेल तर त्यांना 2,500 आणि 8वी ते 10वीसाठी असतील तर त्यांना 5,000 रुपये भेटणार आहेत तुमच्या बँक अकाउंटवरती। तर या अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। नक्कीच तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल की कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे काय करायचे हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल। नक्कीच माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला या ठिकाणी पहा एक महत्त्वाची माहिती सांगायची आहे की तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते म्हणजे या ठिकाणी तुमचं ठिकाण टाकायचं आहे कोणत्या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म भरलेला आहे। त्यानंतर तुमचं ज्या दिवशी ज्या तारखेला या ठिकाणी फॉर्म भरता त्या तारीख टाकायची आहे। ती तारीख टाकल्यानंतर जे बांधकाम कामगारच्या ठिकाणी सही येत असेल तर सही करा किंवा या ठिकाणी अंगठा पण बांधकाम कामगार त्यांना सही येत नसेल तर करू शकतात। तर अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म भरायचा आहे। नक्कीच तुम्हाला थोडी माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचे काय कमेंट असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।